नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूयाच्या टॉप 20 न्यूजवर. 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठ्या पगारवाढीची अपेक्षा आहे. आयोग सध्या बैठका घेऊन मागण्या ऐकत आहे. कर्मचारी संघटनांकडून 3.83 फिटमेंट फॅक्टर आणि जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी करण्यात आली. मात्र आर्थिक भार आणि तिजोरीवरील दबाव पाहता सरकार सर्व मागण्या मान्य करेलच असं नाही, अशी शक्यता वर्तवली जाते. सावंतवाडी रेल्वे स्टेशनला आता लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनल्स हे नवीन नाव मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते स्वर्गीय मधु दंडवते यांच्या नावाने स्थानकाचं नामकरण करण्याचा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. कोकणातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी अखेर मार्गी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी अर्थ खातं पक्षाला न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत आगामी निवडणुका आणि पक्षाच्या वाटचालीवर चर्चा झाली. मात्र अर्थ खात्याबाबत वारंवार मागणी करूनही भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं खंत व्यक्त करण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. या घडामोडींमुळे महायुतीतील समीकरणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बहादूरपुरा गावात एक अनोखं लग्न चर्चेचा विषय ठरते. सिद्धेश्वर पेटकर यांनी स्वतःच्या लग्नात गावातील तब्बल 3,465 नागरिकांना 1 लाख रुपयांचा अपघात विमा संरक्षण भेट म्हणून दिला. या उपक्रमाची एकूण रक्कम सुमारे 33 कोटींहून अधिक असल्याचं सांगितलं जाते. त्यांचे मोठे भाऊ अनुप पेठेकर यांनीही या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली. हे विमा संरक्षण एका वर्षासाठी वैध असणार असून लग्नातून संपूर्ण गावाला मिळालेली ही अनोखी भेट सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरते. महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीने राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन देत प्राथमिक शाळांमध्ये 5 दिवसांचा आठवडा लागू करावा अशी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बचत आव्हानाला प्रतिसाद म्हणून ही मागणी करण्यात आली आहे. आरबीआयने केंद्र सरकारला तब्बल 2.87 लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश दिला. हा आरबीआयच्या इतिहासातील सर्वात मोठा सरप्लस ट्रान्सफर आहे. महागाई, तेलाच्या किमती आणि जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारसाठी हा मोठा आर्थिक दिलासा मानला जातोय. मात्र यामुळे आरबीआय सरकारचा सायलेंट फायनान्स सपोर्ट बनत आहे का, असा प्रश्नही उपस्थित होतोय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून आलेला हा निर्णय सध्या चर्चेत आहे. पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या नावे असलेल्या 150 एकर जमिनीवरून सुरू असलेल्या वादात न्यायालयाने मंदिर समितीच्या बाजूने निकाल दिला. या निकालानंतर मंदिर समितीने जमीन ताब्यात घेऊन साफसफाई व दुरुस्ती सुरू केली. मात्र बडवे कुटुंबाने पुन्हा या जमिनीवर मालकीचा दावा केला आहे. समितीकडून राज्यभरातील देवस्थान जमिनींचा शोध घेऊन त्या ताब्यात घेण्याची व भाडे कराराने वापर देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. 2014 पासून मंदिराचा पूर्ण ताबा सरकारकडे आल्यानंतर जुने हक्क संपुष्टात आल्याचा समितीचा दावा आहे. पुढील प्रक्रिया सुरू राहणार आहे. आंबेनळी घाटातील भीषण अपघातानंतर सातारा जिल्ह्यातील आज गावावर शोककळा पसरली. एकाच गावातील 8 तरुणांच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हादरला. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी मृत तरुणांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं आणि धीर दिला. भेटीदरम्यान भावनिक दृश्य पाहायला मिळालं. कुटुंबीय आणि लहान मुलांनी हंबरडा फोडला. उदयनराजे यांनी मी तुमच्या मुलाची जागा घेऊ शकत नाही, पण कायम पाठीशी उभं राहीन असं आश्वासन दिलं. नाशिकमध्ये आमदार रोहित पवार यांनी दौऱ्यादरम्यान एक वेगळा आणि साधेपणाचा संदेश देणारा प्रवास केलाय. व्हीआयपी वाहनांचा ताफा टाळत त्यांनी रामकुंड ते काळाराम मंदिर असा प्रवास थेट ऑटो रिक्षातून केलाय. या प्रवासात खासदार भास्कर भगरे आणि आमदार सुनील भुसारा हे देखील त्यांच्यासोबत होते. रिक्षाने प्रवास करत त्यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतलं. याआधीही नागपूर दौऱ्यात रोहित पवारांनी रिक्षाने प्रवास करून साधेपणा दाखवला होता. त्यांच्या या कृतीची नाशिकमध्ये तसेच सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. जळगावमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरात आढळलेल्या अतिक्रमणावरून काल महापालिकेत मोठा गोंधळ निर्माण झाला. या प्रकाराची पाहणी करताना महापौर दीपमाळा काळे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. अतिक्रमण विभागाचे प्रमुख संजय ठाकूर आणि उपायुक्त पंकज गोसावी यांना महापौरांनी थेट खडेबोल सुनावत नाराजी व्यक्त केली. स्टेडियम परिसरातील वाढत्या अतिक्रमणामुळे शहराच्या सौंदर्यावर आणि व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचं सांगत महापौरांनी तातडीने कारवाईचे संकेत दिले. मुंबईकरांचा सर्वात आवडता वडापाव आता महागणार आहे. मध्य रेल्वेने स्थानकावरील खाद्यपदार्थाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून वडापावची किंमत 13 रुपयांवरून थेट 20 रुपये होणार आहे. समोसेही महाग होणार असल्याची माहिती समोर आली. हे नवे दर 1 जून पासून लागू होणार असून रेल्वे स्थानकांवरील स्टॉलच्या मेनूमध्येही बदल करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे दैनंदिन प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. शिक्षकांच्या अध्यापनाचा वेळ मोठ्या प्रमाणावर शासकीय उपक्रम, सप्ताह साजरे करणं आणि अशैक्षणिक कामांमध्ये खर्च होत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे, अशी खंत महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीने व्यक्त केली आहे. त्यामुळे शिक्षकांना प्रत्यक्ष अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळेल असं नियोजन शासनाने करावं, अशी मागणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील मातोर परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका PSI वर मुलीची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. चकलांबा पोलीस ठाण्यात PSI पवन निंबाळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार लग्न काही दिवसांवर असतानाच नवरदेव ठरलेल्या PSI ने अचानक लग्नास नकार दिला. यानंतर संबंधित तरुणीने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात भर रस्त्यात एका महिलेसमोर अश्लील कृत्य केल्याचा प्रकार घडलाय. संबंधित व्यक्तीने महिलेकडे पाहून गैरवर्तन केलं आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून चोप दिला. महात्मा फुले पोलिसांनी आरोपी गणपत छत्रपती याला ताब्यात घेतलं असून प्राथमिक चौकशीत तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरातवर तब्बल 92 धावांनी दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. सामन्यात RCBच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी करत गुजरातसमोर मोठं आव्हान उभं केलं. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा संपूर्ण संघ दबावाखाली दिसून आला. RCBच्या भेदक गोलंदाजीसमोर गुजरातची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली आणि संपूर्ण संघ केवळ 162 धावांवर सर्वबाद झाला. सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आज आमने सामने येणार आहेत. मुल्लानपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा बाद फेरीचा सामना खेळवला जाणार आहे. आजचा सामना जिंकणारा संघ थेट क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश करणार आहे, तर पराभूत संघाचं IPL मधील आव्हान संपुष्ट देणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आज ठाणे आणि मुंबई परिसरात कमाल तापमान सुमारे 34°C तर किमान तापमान 29° आसपास नोंदवलं जाण्याची शक्यता आहे. दिवसभर हवामान उष्ण आणि दमट राहणार असून आकाशात ढगांची उपस्थितीही कायम राहील. दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास काही भागात हलक्या पावसाची सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. उकाडा आणि दमट वातावरणामुळे नागरिकांनी पुरेसे पाणी पिण्याचा आणि शक्यतो दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणं टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. देशांतर्गत सराफा बाजारात आज सोन्या चांदीच्या दरात स्थिरता दिसते. 24 कॅरेट सोन्याचा दर अंदाजे 15,900 रुपयांनी ते 15,940 प्रति 10 ग्रॅम इतका आहे, तर चांदीचा दर सुमारे 30,000 ते 30,100 प्रति किलो इतका नोंदवला जातोय. बाजारात सध्या किमती स्थिर असून गुंतवणूकदारांचं लक्ष पुढील ट्रेंडवर आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या मोठ्या चर्चेत आला. डॉन 3 चित्रपटातून त्यांनी अचानक माघार घेतल्यामुळे वाद निर्माण झाला. निर्माता एक्सेल एंटरटेनमेंट कडून दावा करण्यात आला आहे की करार असूनही रणवीरने शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधी चित्रपट सोडलाय, ज्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं सांगितलं जाते. या प्रकरणावर FWIC ने भूमिका घेतली असून वाद मिटेपर्यंत इंडस्ट्रीत सहकार्य करू नये असा इशारा देण्यात आलाय. दरम्यान रणवीरच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत आणि डॉन 3च्या भवितव्याबाबत उत्सुकता वाढली आहे. झी मराठीवरील विन दोघातली तुटेना मालिकेत सध्या प्रेक्षकांना अनेक रोमांचक ट्विस्ट पाहायला मिळतात. स्वानंदी आणि समर यांच्या नात्यात आता रोमॅन्टिक वळण येणार आहे. पूर्वी तिसऱ्या व्यक्तीच्या एंट्रीमुळे निर्माण झालेला गोंधळ आता हळूहळू कमी होत असून समरला स्वानंदीवरील आपल्या प्रेमाची जाणीव होणार आहे. त्यानंतर तो स्वानंदीला भव्य ग्रँड प्रपोज करणार आहे. प्रोमोमध्ये स्वानंदीला तिचे फोटो आणि आय लव्ह यू स्वानंदी असा संदेश शहरभर दिसतोय. शेवटी समर तिच्या समोर भावना व्यक्त करून तिला प्रपोज करतो. बातमीपत्रात वेळ झाली येतेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.